नमस्कार, मी सुशांत सावंत. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस. आजपासून खरं तर आपण अधिवेशनाची प्रत्येक अपडेट तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आज नेमका दिवस कसा होता याबाबत आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आमचे वरिष्ठ राजकीय पत्रकार संदीप राजगोळकर आणि आमच्या मल्टीमीडिया एडिटर मृणाली नानिवडेकर मॅडम आहेत. सुरुवातीला मी संदीपकडे जाणार आहे. संदीप, काय सांगशील? अधिवेशनाचा खरं तर दुसरा आठवडा आणि आजचा पहिला दिवस. अर्थात टीईटीचा मुद्दा होता, कारण मागच्या आठवड्यात जो टीईटीचा प्रकार समोर आला त्यावर अर्थातच आजचं सभागृह गाजणार हे सगळ्यांना माहित होतं. आज नेमकं सकाळी तू जेव्हा सभागृहात आलास तेव्हा काय घडलं? नाही, प्रामुख्यानं बघायला गेलं तर ज्या वेळेला नीटचा पेपर फुटलेला होता आणि त्याचं महाराष्ट्र कनेक्शन हे समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता टीईटीचा पेपर फुटल्यानंतर त्यात देखील महाराष्ट्राचं कनेक्शन समोर आलेलं होतं आणि त्यामुळेच विरोधक आक्रमक होणार हे चित्र खरं तर स्पष्ट होतं आणि दुसऱ्या आठवड्यातला पहिला दिवस आजचा होता. आणि आज प्रामुख्यानं बघायला गेलं तर महाविकास आघाडीतले जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत त्या सगळ्यांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि त्यावेळेला सरकारच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रामुख्यानं मीडियाला बाईट देताना किंवा आंदोलनाच्या वेळा विरोधकांचा एक सूर पाहायला मिळाला, तो म्हणजे टीईटी पेपर जो फुटला किंवा नीट पेपर जो फुटला, या फूट प्रकरणामध्ये जी कोणी लोक सापडलेले आहेत ते प्रामुख्यानं भाजपशी जुळलेले आहेत किंवा भाजपच्या कार्यकर्ते किंवा त्यांच्याशी संबंधित आहेत असा थेट आरोप खरं तर विरोधकांनी आज केला. त्या सभागृहामध्ये देखील काही नेत्यांनी जे आहे ते त्या बाबतीतले प्रश्न आहेत ते उपस्थित केले. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याला चांगलं उत्तर दिलं की कठोर कारवाई केली जाते. प्रामुख्यानं बघायला गेलं तर नीटचा पेपर प्रकरणातले आरोपी असतील किंवा आता टीईटी मधले असतील त्यातल्या आरोपींना पकडलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई सध्या सुरू आहे. अटकेत आहेत ते बरेच जण. मात्र लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय हा मुद्दा घेऊनच विरोधक या आठवड्यामध्ये कदाचित आक्रमक राहतील असं वाटतंय. पाणी टंचाईचा जो विषय होता तो आता मागं पडलेला आहे, कारण महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये आता मान्सून सक्रिय होतोय, पाऊस येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा मुद्दा, पावसाचा मुद्दा हा आता बाजूला राहील. आता मुद्दा असेल तो विद्यार्थ्यांचाच असेल, कारण टीईटी ही एक मुख्य परीक्षा असते शैक्षणिक क्षेत्रातली आणि तीच फुटलेली आहे. आणि दुसरं सुशांत महत्वाचं म्हणजे राजकीय एक याला किनार बघायला मिळाली की आमदार खासदार फुटतायत तसं पेपर देखील फुटतायत, मग सरकार काय करतंय हा प्रामुख्यानं विरोधकांचा सवाल होता. आणि त्यामुळेच पुढच्या आता येणाऱ्या आठवड्यातल्या काही दिवस आता विधानसभा आणि विधान परिषद चालेल त्यामध्ये विरोधकांची नेमकी कशी भूमिका असते, काय असते हे बघणं महत्वाचं असणार आहे. तुझ्याकडे येणार आहे. नानिवडेकर मॅडम आहेत. मॅडम, मागच्या आठवड्यात अर्थात टीईटीचा पेपर फुटला आणि अर्थात देशभर हा मुद्दा गाजलेला आहे. सभागृहात देखील हा मुद्दा गाजला आणि अपेक्षित होता आज विरोधक आक्रमक होतील. तुम्ही कसं बघता? एकतर काय, महाराष्ट्रात वारंवार जी पेपर फुटी होतीये ती फार चिंतेचा विषय आहे. नीटमधले देखील सुशांत जे पेपर फुटले त्यात फोडणारे, क्लास घेणारे हे साधारणतः महाराष्ट्रातले होते. महाराष्ट्र असा अजिबात लौकिक नाही. विद्येचं माहेरघर, जिथे पुरोगामी परंपरा निर्माण झाली तिथे असं काहीतरी बदनामीच्या बातम्या ज्या समोर येत आहेत त्या अत्यंत चिंताजनक आहेत. त्याबद्दल विरोधी पक्षांनी आवाज उठवणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण त्यांचा अंकुश असायला हवा सत्ताधारी पक्षावर. पण झालं काय की आज सकाळी जेव्हा विरोधकांनी पायऱ्यांवरती आंदोलन सुरू केलं, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस होता, त्यावेळेला पहिल्यांदा फारच कमी लोक होते. म्हणजे हे सत्ताधाऱ्यांना जे जेरीला आणू पाहतायत विरोधक, ते त्यांचं काम आहे. जनता त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतेय. ते लोक काहीसे उशिरा आले. अर्थात देर आहे दुरुस्त आहे म्हणूया. सरकारवर कायम वचक असायला हवा. कालही काँग्रेसनी आंदोलन करायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने काय झालं की काल ते दादा भुसेंच्या बंगल्याऐवजी भलत्याच्याच बंगल्याला काळं फासून आले. त्यामुळे कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी जसं सुधारायची गरज आहे की चांगल्या कारभाराची हमी जावी, इथे पेपर फुटत नाहीयेत, इथे सुशासन आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं जसं सत्ताधाऱ्यांचं काम आहे, तसं त्यांच्या कारभारावर आम्ही अंकुश ठेवतो हे दाखवणं विरोधकांचं काम आहे. त्यासाठी ते तयार नाही आहेत. खरं तर एवढी म्हणजे तिसऱ्यांदा सरकार निवडून आल्यानंतर मधल्या काळात मबिया होती, पण ज्या प्रकारे विरोध करायला पाहिजे त्या विरोधाची अस्त्र, त्या विरोधाची पद्धत याबाबत थोडं शिकायची गरज आहे. काय होत आहे की खासदार ज्या रीतीने फोडले जात आहेत किंवा आमदार फुटतील अशी चर्चा होतीये, त्याच याच्यात सगळं नरेटिव्ह पकडलं गेलाय आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये सत्ताधारी त्यांना जसे न्याय देऊ शकत नाहीयेत तसे विरोधकही कमी पडतायत. आता फक्त एक आठवडा शिल्लक राहिलाय जेमतेम. आपण एक सुशांत लक्षात घेऊ, पुरवणी मागण्या एवढ्या मोठ्या आहेत. 90,000 कोटींच्या पुरवणी मागण्या, शेतकरी कर्जमाफीसाठी 25,000 कोटींचं विशेष प्रावधान,
हे सगळं अर्थव्यवस्था सोसू शकणार आहे का याचा देखील प्रश्न विरोधकांनी उपस्थित करायला हवाय. कामकाज बंद पाडलं म्हणजे विरोधक यशस्वी झाले असं मला म्हणायचं नाही, पण विरोधकांचा पाहिजे तसा अंकुश दाखवायला त्यांना पुढचे काही दिवस आहेत, त्यात ते ही जबाबदारी पार पाडतील अशा शुभेच्छा देऊ. दुसरी आज अतिशय महत्वाची घटना झाली ती नसरापूर प्रकरणामधल्या आरोपीला फाशी दिली गेली. खरं तर अशा प्रकारचं कृत्य होणं हे काळिमा फासणार आहे. महाराष्ट्रात तरुण मुलींना, लहान मुलींना बलात्काराचं जे भोग भोगावे लागतायत ते अत्यंत हृदयद्रावक आहे. त्याबाबत न्यायालयाने जो निर्णय दिला, रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम धरून, तो खरं तर दिलासा देणारा आहे. पण अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण काय करतो आहोत? शक्ती विधेयक कुठे अडकलंय? महिलांचे प्रश्न कसे सोडवण्यात जाणार आहेत याचा पण या सभागृहांनी विचार करावा असं आपल्याला इथे मत नोंदवायला हवंय. मॅडम, आपण जर बघितलं असाल तर 2019 ते 2022 आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी आपण बघितलं असाल तर विरोधक ज्यावेळी आक्रमक एखादा आरोप करायचे त्यावेळी ते पुरावा घेऊन करायचे किंवा त्यांची एकी इथे पाहायला मिळायची. आज आपण मागील आठवड्यावर आपण अधिवेशन बघतोय, विरोधकांचं फारसं आंदोलन दिसत नाही. आंदोलन करतायत 4 ते 5 आमदार किंवा हाताच्या बोटावर मोजणे इतके आमदार आंदोलन करतायत. आजचं देखील प्रकरण मोठं होतं, टीईटीचा प्रकार होता. टीईटीचा आपण मगाशी हाऊसमध्ये पाहिलं, फक्त भास्कर जाधव असतील, विजय वडेट्टीवार बोलले आणि नाना पटोले, बाकी इतर कोणीही बोलताना पाहायला मिळत नव्हते. याकडे एकतर काय झालंय की सत्ताधारी पक्षांनी विरोधकांची फारच गोची केली आहे. संदीप सांगू शकेल कितवं अधिवेशन आहे की विरोधी पक्ष नेता नेमलाच जात नाही आहे. पण आता इथे छगन भुजबळांसारखा ज्येष्ठ आमदार वावरत होता, आता ते मंत्री आहेत. जेव्हा केवळ 2 आमदार होते विरोधी बाकांवर, तेव्हाही ते सळो की पळो करून सोडायचे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सत्ताधाऱ्यांची बांधिलकी आहे का हा जसा प्रश्न आहे, तसंच ती विरोधकांची पण आहे का, ते कितपत प्रभावीपणे ती व्यक्त करतायत हा सध्या निर्माण झालेला प्रश्न आहे. आता खरं तर पेरण्या जेमतेम 2% झाल्या असं म्हणतायत, पण त्याचं प्रतिबिंब या सभागृहात उमटतंय का? आणि मग जर उमटत नसेल तर इथे फक्त अधिवेशन आहे म्हणून यायचं, सही करायची, आपापल्या मतदारसंघात जे काय बोललो त्याच्या क्लिप फिरवायच्या, यालाच लोकशाही म्हणायची का हा प्रश्न निर्माण झालाय. याचं उत्तर विरोधकांनी द्यावं आणि सत्ताधाऱ्यांनी द्यावं. महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्याचे काही निर्णय या सभागृहात घेतले जावेत. संदीप, तुझ्याकडे येणार. आपण जर बघितलं असाल तर विधान परिषदेत टीईटीचा मुद्दा गाजला, तिथे आक्रमकपणा जो विरोधकांचा दिसला तो आक्रमकपणा आपल्याला विधानसभेत पाहायला मिळाला नाही, कारण मी स्वतः त्या सभागृहात कव्हर करत होतो. भास्कर जाधव सोडले, विजय वडेट्टीवार सोडले, तर इतर कुणीही बोलत नाहीये. तू काँग्रेस कव्हर करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस कव्हर करतोय, नेमकं तू विरोधकांचे? नाही, मॅडमनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे. मृणालिनी मॅडमनी म्हटल्याप्रमाणे म्हणजे एकेकाळ असा होता की त्या पायऱ्या ज्या आहेत विधान भवनाच्या सुरुवातीच्या, त्या पायऱ्या अक्षरशः भरून जायच्या सगळ्या आमदारांनी, म्हणजे बसायला जागा नसायची, हातात फलक असायचे, अर्धा तास 1-2 तास आंदोलन चालायचं. आजचं आंदोलन बघायला गेलं तर फक्त काही वेळच म्हणजे 5 ते 6 मिनिटाचं आंदोलन होतं. नेते हे एकतर त्या ठिकाणी उशिरा पोहोचले, त्यामुळे म्हणावं तसं आंदोलन झालं नाही. आणि नागपूर अधिवेशन असेल, हे अधिवेशन असेल, कुठल्याच अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नाही आहे, विधानसभेला देखील नाही, विधान परिषदेत देखील नाही. त्यामुळे विरोधक म्हणावे तसे आक्रमक होत नाहीत, हे मान्य करायला पाहिजे. नक्कीच विरोधक म्हणावेत तसे आक्रमक पाहायला मिळत नाहीत. अर्थात दुसऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. उद्या नेमकी विरोधकांची काय भूमिका असणार? राज्यात अनेक मुद्दे आहेत, मग शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, टीईटीचा मुद्दा आहे. उद्याचा दिवस कसा राहणार हे देखील आपण उद्या लाईव्ह मधून पाहणार आहोत. कॅमेरा पर्सन सतीश आणि विजयसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.